आपण पाहतात घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज 24 तास मराठी। रोह्यात मोतीबिंदू रुग्णांना मोठा दिलासा। रोहा सिटीझन फोरमचा सामाजिक उपक्रम। 46 रुग्णांना मिळाली नवी दृष्टी। रोह्यात नेत्र रुग्ण तपासणी शिबिरात सोमवारी 155 रुग्णांची तपासणी करण्यात आली। त्यांपैकी डोळ्यात मोतीबिंदू आढळलेल्या 46 रुग्णांना नवीन पनवेल येथील आरझुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले। यासाठी प्रवासाची सोय सुद्धा विनामूल्य करण्यात आली। रोहा सिटीझन फोरम आणि आरझुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले। श्री धावीर मंदिर भक्त निवासात झालेल्या या शिबिरात अल्पदरात चष्मे वाटप, मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर पार पडले। शंकरा आय हॉस्पिटलच्या टीम मॅनेजर ज्योती पाटील, डॉक्टर श्रुती मोहन, सिद्धी मोरे, सायली उतेकर यांनी रुग्णांची तपासणी केली। गेल्या 3 वर्षांतील सलग 42वे शिबिर पार पडले। रोहा सिटीझन फोरमने आयोजित केलेल्या शिबिरांच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षांत 3500हून अधिक नेत्र रुग्णांना नवीन दृष्टी प्राप्त झाल्याने शिबिरात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या कमालीची वाढली आहे। रोहा सिटीझन फोरम ट्रस्टचे अध्यक्ष नितीन परब, मिलिंद अष्टीवकर, श्रीकांत ओक, अहमद दर्जी, महेश सरदार, संदीप सरफळे, इलियास डबीर, संतोष खटावकर, दिनेश जाधव, शैलेश रावकर, बिलाल मोरबेकर, परशुराम चव्हाण, अमोल देशमुख, प्रशांत देशमुख, राजेश काफरे, निलेश शिर्के, सिद्धेश ममाले, दिनेश मोहिते, समिधा अष्टीवकर, रिद्धी बोथरे, भावेश अग्रवाल आदी फोरमच्या सर्व सदस्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली। रोहा सिटीझन फोरम ट्रस्टचे अध्यक्ष नितीन परब यांनी सहयोगी संस्थांचे आणि शिबिरासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले। घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज 24 तास मराठी।